नमस्कार आणि सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 भेळ मंदाकिनी गोडसे यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ क्रमांक 11 भेळ या कवितेचा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता दुसरी मराठीच्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक 11 मंदाकिनी गोडसे यांची भेळ ही कविता दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम या कवितेचा अर्थ जाणून घेऊया. या कवितेमध्ये सुरुवातीलाच आई आई करना ग भेळ, छेरे बाबा मला नाही वेळ. मुलगा आईला सांगतो आहे की आई मला भेळ करून दे. यावर आई म्हणते मला वेळ नाही. त्यानंतर कवयित्री म्हणते एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता. मुलांनो, एवढे नाराज कशाला होता? आपण छान अशी भेळ बघता बघता कशी करायची ते शिकूया. कवयित्री म्हणते चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत. कुरकुरीत चुरमुरे घ्या व चुरचुरीत शेव पापडी घ्या. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. भेळ तयार करण्यासाठी आपल्याला टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक चिरायला सांगितले आहे. यानंतर पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त. पुढे कवयित्री म्हणते की मग थोडे पाणी थोडी चिंच व खजूर एकत्र कालवून त्यांची छान चटणी तयार करा. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. आणि या चुरमुऱ्यांमध्ये शेवपापडीमध्ये थोडंसं तिखट आणि थोडं मीठ टाकायला सांगितले आहे. आणि हे सगळं साहित्य छान मिसळायचं आहे आणि आपली छान चटकदार अशी भेळ तयार होईल. पुढे कवयित्री म्हणते गोल बसा गालात हसा, वाटून घ्या पसा पसा. तर भेळ तयार झालेली आहे. भेळ खाण्यासाठी आता सगळ्यांनी गोलाकार बसा. हसत खेळत आपल्या हातामध्ये ओंजळ ओंजळ भरून भेळ प्रत्येकाने वाटून घ्या. बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका. कवयित्री शेवटी म्हणते की हा हा म्हणता भेळ खाऊन संपली की आता आपण जे कागद भेळीसाठी घेतले असतील किंवा भेळ तयार करण्यासाठी घेतलेले असतील तर हे कागद आणि सर्व कचरा डब्यामध्ये टाका आणि आपली जागा स्वच्छ करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये भेळ कशी तयार करावी याची कृती भेळ या कवितेच्या माध्यमातून कवयित्री मंदाकिनी गोडसे यांनी आपल्याला करून दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या कवितेवर आधारित स्वाध्याय म्हणजेच प्रश्न व त्यांची उत्तरे पाहूया. प्रश्न क्रमांक 1. भेळ करण्यासाठी लागणारे पदार्थ लिहा. उत्तर भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ चुरमुरे, शेव व पापडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, खजूर, चिंच, तिखट, मीठ. प्रश्न क्रमांक 2. चित्रे पहा, चित्रातील कृतींचा क्रम दिलेल्या गोलात लिही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला
वांगे आणि वांग्यापासून तयार केलेली भाजी यांची कृती चित्रांच्या साहाय्याने दिली आहे. ही चित्र पाहून, चित्राचं निरीक्षण करून कोणत्या कृतीनंतर कोणती कृती झाली असेल याचा योग्य क्रम आपल्याला ठरवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा आपण वांगे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे 1 नंबरची ही कृती असेल. वांगे धुवून झाल्यानंतर ते चिरून त्याचे तुकडे केले पाहिजेत, त्यामुळे 2 नंबरची कृती या चित्रातील असेल. वांगे चिरून झाल्यानंतर त्या वांग्याची भाजी आपण करणार आहोत, भाजी शिजवणार आहोत, त्यामुळे या चित्रातील कृती 3 नंबरला येईल. भाजी तयार झाल्यानंतर ती आपण ताटामध्ये वाढणार आहोत, त्यामुळे या चित्रातील कृती 4 नंबरची ठरेल. तर आपल्याला या पद्धतीने या चित्रातील कृतींचा क्रम ठरवता येईल आणि ही चित्र याप्रमाणे आपल्याला क्रमाने दिसतील. वांगे धुवून घेतले, वांगे चिरून घेतले, वांग्याची भाजी बनवली आणि वांग्याची भाजी ताटामध्ये वाढली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भेळ या कवितेखाली स्वाध्यायामध्ये खालीलपैकी एक पदार्थ तयार करण्याची कृती सांग. भेळ तयार करणे, चहा तयार करणे, पुरी तयार करणे व सरबत तयार करणे अशा वेगवेगळ्या पदार्थांची कृती आपल्याला सांगायची आहे. आता आपण यातील एक एक पदार्थ तो तयार करण्याची कृती जाणून घेऊया. भेळ तयार करणे. प्रथम आपण भेळ तयार करण्याची कृती जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मंदाकिनी गोडसे यांनी भेळ ही कविता लिहिलेली आहे व या भेळ या कवितेमध्ये भेळ तयार करण्याची कृती दिलेली आहे. हीच कृती आता आपण पाहणार आहोत. प्रथम भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पाहूया. चुरमुरे, शेव व पापडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, खजूर, चिंच, तिखट, मीठ व पाणी असे पदार्थ आपल्याला भेळ तयार करण्यासाठी लागणार आहेत. आता भेळ तयार करण्याची कृती आपण जाणून घेऊया. एका पातेल्यामध्ये चुरमुरे घ्या, त्यामध्ये पापडी व शेव टाका. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा व कोथिंबीर टाका. चिंच व खजूर कालवून तयार केलेली चटणी पातेल्यात टाका. आवश्यकतेनुसार मीठ व तिखट टाका. पातेल्यातील हे सर्व पदार्थ चांगले घुसळा व आपली चटकदार भेळ तयार होईल. दुसरा पदार्थ आहे चहा. चहा तयार करण्याची कृती आता आपण जाणून घेऊया. चहा तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पाहूया. चहापत्ती, साखर, पाणी, दूध, आले, वेलची. चहा तयार करण्याची कृती. चहा तयार करण्यासाठी प्रथम 1 कपभर पाण्यात चहापत्ती व साखर घालून तो चहा 2 मिनिटे उकळून घ्यावा. त्यात किसून आले टाकावे व वेलची पावडर टाकावी. त्यानंतर चहात दूध ओतावे. चहाला चांगले उकळावे. उकळलेला चहा गाळणीने कपात गाळून घ्यावा व गरम गरम चहा प्यावा. पुढील पदार्थ आहे पुरी. पुरी तयार करण्याची कृती आपण जाणून घेऊया. प्रथम पुरी तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पाहूया. गव्हाचे पीठ, रवा, मीठ, पाणी आणि तेल. आता पुरी तयार करण्याची कृती पाहूया. पुरी बनवण्यासाठी परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये रवा, 2 चमचे गरम केलेले तेल व मीठ घालून ते पिठात मिसळावे. मग पिठामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून
पीठ चांगले मळून घ्यावे. 10 मिनिटांनी पिठाचे छोटे छोटे गोळे करावेत व ते गोळे लाटून पुऱ्यांचा आकार द्यावा. गॅसवर मध्यम आचेवर तापलेल्या तेलात पुरी चांगली तळावी. पुढील पदार्थ आहे सरबत. सरबत तयार करण्याची कृती जाणून घेऊया. प्रथम सरबत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पाहूया. लिंबाचा रस, पाणी, मीठ, साखर. सरबत तयार करण्याची कृती: एका ग्लासमध्ये गार पाणी घ्यावे. त्या पाण्यात लिंबू पिळून घ्यावा. हे लिंबू पाणी गाळून घ्यावे व त्यात आवश्यकतेनुसार साखर व मीठ घालावे. साखर विरघळेपर्यंत हे लिंबू पाणी चमच्याने हलवावे. साखर विरघळल्यानंतर आपले थंडगार लिंबू सरबत तयार होईल. प्रश्न क्रमांक 4. चित्र शब्द कोडे पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 2 चित्र दिलेली आहेत. या 2 चित्रांची नावे आपल्याला या कोड्यामध्ये लिहायची आहेत. दिलेले चित्र आहे एक माकडाचे आणि दुसरे कबुतराचे. माकड हा जो शब्द आहे तो या शब्द कोड्यात आपल्याला आडवा लिहायचा आहे या पद्धतीने. आणि क पासून तयार होणारे चित्र दिलेले आहे कबुतराचे. त्यामुळे कबूतर हा शब्द या पद्धतीने आपल्याला उभा लिहायचा आहे. आणि आपले हे चित्र शब्द कोडे या पद्धतीने पूर्ण होईल. माकड, कबूतर. प्रश्न क्रमांक 5. शब्दसाखळी पूर्ण करा. जसे हिरवा, वाकडा, डावा, वाट, टरबूज. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसाखळी म्हणजे शब्दातील शेवटचं अक्षर आहे त्या अक्षरावरून तयार होणारा पुढचा शब्द आपल्याला सांगायचा आहे आणि क्रमाने शब्दातील शेवटच्या अक्षरावरून तयार होणारा पुढचा शब्द सांगत ही शब्दसाखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. ज्याप्रमाणे आपण गाण्यांच्या भेंड्या खेळतो त्याच पद्धतीने ही शब्दसाखळी आपल्याला शेवटच्या अक्षरावरून पुढील शब्द सांगून पूर्ण करायची आहे. उदाहरणादाखल आपल्याला हिरवा या शब्दाच्या पुढे शब्दसाखळी पूर्ण करून दाखवलेली आहे. त्याच पद्धतीने आता आपण पुढील शब्दसाखळी पूर्ण करूया. पहिला शब्द दिलेला आहे माकड. शेवटचा अक्षर आहे ड. ड पासून सुरू होणारा शब्द पुढे आपल्याला लिहावा लागेल. डबा. डबा या शब्दातील बा पासून बाक पुढे कडा. डाळ. याच पद्धतीने पुढील आपण प्रश्न सोडवणार आहोत. पुढे दुसऱ्या क्रमांकावर शब्द दिलेला आहे भाकर. रवा, वाडा, डास, सण. पुढील शब्द आहे पालक. क वरून शब्द पुढे आपल्याला द्यायचा आहे कला, लाड, डमरू, रुमाल. पुढील शब्द आहे सरबत. तवा, वास, सरडा, डालडा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2 मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 भेट या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भेट या कवितेवर आधारित ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.